संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाचे आमरण उपोषण सुरू या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। गेल्या वर्षभरापासून सातत्याने मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करीत आहेत। जरांगे पाटलाचं वर्षभरातील हे 7वं आंदोलन आहे, 7वं आमरण उपोषण आहे। मायबाप सरकार मराठा समाजाला न्याय द्यायला तयार नाही। मात्र हा योद्धा, भटक्या घरातील मॅनेज न होणारा योद्धा हा गरजवंत मराठ्यांसाठी, गरीब मराठ्यांसाठी लढत आहे। कारण त्याला कल्पना आहे की हे सरकार हे फक्त वेळ काढूपणा करत आहे किंवा दिशाभूल करत आहे। या सरकारनं वाशीजवळ सगळे सोयरेचा अध्यादेश काढला, सगळे सोयरेची अधिसूचना काढली, मात्र ती अंतिम करायला तयार नाही। एवढ्या 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या, मात्र मराठा समाजाला कुणबी मानायला तयार नाही। अनेक गॅजेट्स आहेत, हैदराबाद गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, सातारा संस्थांचं गॅजेट आहे, हे गॅजेट लागू करायला तयार नाही। 1967ला जी ओबीसी प्रवर्गाची यादी तयार झाली, त्या यादीमध्ये 83 क्रमांकावर कुणबी आहे आणि 1 जून 2004च्या शासन निर्णयानुसार मराठा हा कुणबी आहे। मराठा कुणबी आणि कुणबी मराठा, तर आता फक्त त्यात सुधारणा करून कॉमा देऊन मराठा शब्द त्यात समाविष्ट करायचा आहे। तर मायबाप सरकार हेही करायला तयार नाही। मग अशा वेळेस दुसरा मार्गच काय? उलट सरकारनं षडयंत्र आखलेलं आहे। अनेक लोक जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायला उभे केलेले आहेत। सत्ताधारी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार असतील, काही खासदार असतील, काही पडलेले उमेदवार असतील लोकसभेला, तर हे जरांगे पाटलावर तोंडसुख घेण्याचं काम करत आहे। जरांगे पाटलाच्या प्रति आंदोलन तयार करण्याचे प्रयत्न हे होत आहेत, परंतु मागणीच ही असेल तर हरकत नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात एका महिलेचं प्रति आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर बार्शीला आमदार राजेंद्र राऊत 5 दिवस झालं ठिय्या आंदोलन करत आहे। मग सरकारचा साधा सरळ सरकारला प्रश्न आहे की ते देऊन टाका एकदाचं आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवा। कारण जर सरकारनं हा प्रश्न सोडवला नाही तर सरकारला निवडणुकीत प्रचाराला सुद्धा फिरता येणार नाही। कारण एरवी तुम्ही फिरता, आता पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिरता, परंतु जर निवडणुकीत प्रचार करायला फिरायचं म्हटलं तर मराठा बांधव तुम्हाला गावोगावी येऊ देणार नाहीत। म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे की वेळेच्या आत हा प्रश्न सोडवावा, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील।